नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे रक्षाबंधन स्पेशल मस्त असे घरच्या घरी दुधाचा पेढा कसा करायचा ते बघणार आहे। तर आपण हे पेढे फक्त दुधापासून केले आहे। छान असे याला मलाईचा पेढा किंवा मग दुधाचा पेढा म्हटला तरी चालेल। चवीला खूप छान लागतात। परफेक्ट जशी मिठाईच्या दुकानात मिळतात तसाच हा पेढा बनवून तयार होतो। तुम्ही बघू शकता खूप असा सुरेख दिसत आहे। मी तुम्हाला इथे एक पेढा सुद्धा तोडून दाखवते। बघा, तोंडात टाकताच क्षणी लगेच विरघळेल असा हा मऊसूद पेढा बनवून तयार होतो। तर या रक्षाबंधनला नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल। दूध कोणतं घ्यायचं, किती लिटर घ्यायचं, संपूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। चला तर मग दुधापासून मस्त असा छान मलाईदार पेढा करायला लगेच सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। वेळ न गमावता आपण पटकन मस्त मलाईदार दुधाचा पेढा करायला लगेच सुरुवात करूया। आता इथे सगळ्यात आधी बघा, इथं मी कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। गॅसवर ठेवलं आहे गरम करण्यासाठी। तर आपल्याला काय करायचं, दुधाला छान अशी एक दणकून उकळी आणून घ्यायची आहे। तर बघा, पेढा बनवण्यासाठी छान असं 1 लिटर घट्ट फुल क्रीम म्हशीचं दूध घ्यायचं आहे। आता याला एक छान दणकून उकळी आणायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला छान अशी दणकून उकळी आली आहे आणि याच्यावरती छान अशी सायसुद्धा जमा झाली आहे। ही साय आपल्याला यामध्येच मोडून घालायची आहे। हे बघा, कढईने जे साय लागली असेल ती सुद्धा खरडून यामध्येच घालायची। आता गॅस मध्यम आचेवर करायचा। सुरुवातीला मी फुल आचेवर केला होता। 15 ते 20 मिनिटं हे दूध आटवून घ्यायचं आहे। सतत असं याला हलवत राहायचं अधूनमधून, जेणेकरून दूध खाली पुढाची लागणार नाही आणि करपणार नाही। मोठ्या आचेवर जर दूध आटायला ठेवलं तर ते जळू शकतं, करपू शकतं। म्हणून मध्यम आचेवर करून दूध छान असं आटवून घ्यायचं आणि याला अधूनमधून सतत असं फिरवत राहायचं। आता इथे तुम्ही बघू शकता दूध मी इथं अर्ध्या प्रमाणात आटवून घेतलं आहे। आता हे दूध छान असं दाटसर होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु आपल्याला आणखी हे दाटसर करायचं आहे। जोवर हे दूध घट्टसर होत नाही तोवर आपल्याला आटवून घ्यायचं आहे। घट्टसर आपल्याला गोळा हवा आणि जे साय आली ती खरडून यामध्येच घालते। हे बघा, कढईने जे साय लागली ते आपल्याला यामध्येच खरडून घालायचे आहे। तर आणखी हे दूध मी 15 ते 20 मिनिटं आटवून घेते। तुम्ही बघू शकता आणखी इथं मी 15-20 मिनिटं हे दूध आटवून घेतलं। असा मला इथं अर्धा तास लागला आहे। तुम्ही बघू शकता दूध छान असं घट्टसर झालं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी 4 चमचे साखर घेतली आहे, यामध्ये घालूया। आणि त्यासोबत 1 चमचा वेलची पूड आहे, हे सुद्धा यामध्ये घालायची। आणि आणखी हे मिश्रण आपल्याला 10-12 मिनिटं छान परतून घ्यायचं, जोवर याचा घट्ट गोळा होत नाही तोवर। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त मिश्रणाचा असा दाटसर गोळा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता पेढा करण्यासाठी मिश्रण परफेक्ट आहे। आता गॅस बंद करूयात। आता हे मिश्रण आपल्याला एका परातमध्ये काढून संपूर्ण असं गार करून घ्यायचं आहे। आता इथे बघा, हे पेढ्याचे मिश्रण छान मी असं थंड करून घेतलं आहे। आणि तुम्ही बघू शकता, कारण आपण घट्टसर दूध घेतलं होतं पेढा करण्यासाठी। तुम्ही जर घट्टसर दूध घेसाल नाही तर त्यामध्ये हा जो आपल्याला मावा मिळतो तो कमी होतं। आता हे मिश्रण आपल्याला एक वेळेस छान असं मळून घ्यायचं। बघा, हे पेढ्याचं मिश्रण मी हलक्या हाताने मळून घेतलं। आता आपल्याला याचा एक असा गोळा घ्यायचा, हे बघा या पद्धतीने। आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे पेढे करून घेऊ शकता। हे बघा, इथं सुरुवातीला असं गोल आकारामध्ये करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता पेढ्याला एका प्रकारची छान अशी चकाकी येते। हाताने याला असं थोडं चपटं करायचं। हे बघा, आता याला अंगठ्याच्या साहाय्याने असं दाब देऊन घ्यायचं थोडा। तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपला पेढा बनवून तयार आहे। आणखी मी तुम्हाला एक करून दाखवते। बघा, असा मिश्रणाचा गोळा घ्यायचा, एवढ्या आकाराचा मी पेढा करत आहे। तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये किंवा मग छोट्या आकारामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। मध्यम प्रमाणे हा पेढा बनवत आहे। छान हातावर असा गोलाकार फिरून घ्यायचा। छान असा गोलाकार झाला की हाताने अंगठ्याच्या साहाय्याने असा याला दाब द्यायचा मध्यभागी। या पद्धतीने तुम्ही बघू शकता हा सुद्धा पेढा खूप असा छान झाला आहे। अशाच पद्धतीने सगळे पेढे करून घेऊया। तर इथं बघा, सगळे पेढे मी करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त असे
सुरेख दिसत आहे। एक मोठ्या आकारामध्ये सुद्धा केलं आहे आणि बाकीचे मध्यम आकाराप्रमाणे हे पेढे मी बनवून घेतले। तुम्ही बघू शकता, तुम्ही लहान आकारामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये सुद्धा पेढे करू शकता। तर इथं आपले मस्त असे पेढे बनवून तयार आहे। रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनला आपण बाहेरून पेढे विकत आणतोच। रक्षाबंधन स्पेशल आपण इथं मस्त पेढे केले आहे। मस्त असे तुम्ही बघू शकता, छान असे झाले आहे। परफेक्ट मिठाईच्या दुकानात जशी मिळतात तसेच पेढे आपण घरी बनवले आहे। तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा एकदा ही पेढ्याची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला सहज हे पेढे बनवता येतील। रेसिपी खूप सोपी आहे, फक्त व्हिडिओमध्ये टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे हे पेढे छान असे एकदम मलाईदार आणि मिठाईच्या दुकानात जशी मिळतात तसेच परफेक्ट येतील। तर एकदा रेसिपी करून बघा, कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून होईल मी छान छान असे गोडधोड पदार्थ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।